मुलगा असा माझ्याकडे धावत आला. मला म्हणाला, अहो मिलिंद गवळी, तुमच्यामुळे माझं घर झालं. म्हणजे अहो तुम्ही तो पिक्चर केला होता ना, आई तुझा आशीर्वाद, तो लक्ष्मीवर होता आणि त्यात जी पूजा सांगितली होती ना, तर ती पूजा केल्यानंतर माझं घर झालं. तो म्हणाला चला चला मी तुम्हाला दर्शन. गाडी होती, दीपा बायको गाडीत बसली, मी बसलो. अरे म्हटलं तुझं नावच विचारायचं विसरलं. म्हणजे माझं नाव पांडुरंग. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. बऱ्याचशा वेळेला बऱ्याचशा चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतात किंवा कुठल्या तरी संकटातनं तुम्ही वाचता, तर तो पाठीशी असतो किंवा त्याचा आशीर्वाद असतो जो आपल्याला दिसत नाही. आपल्या आकलनाच्या पलीकडच्या काही गोष्टी. देव ना साध्या माणसांना पाहतो. की मिलिंद हे खूप सायंटिफिक आहे की ही जी गरीब माणसं असतात, शेतकरी माणसं आहेत, गरीब माणसं जी वारीत चालतात, तेवढे एक वर्षातनं एकदा जर वारी केली ना, तर तो माणूस वर्षभर आजारी पडत नाही. किंवा विठ्ठल 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 असं म्हटलं पण सायंटिफिक आहे. हार्टशी कनेक्शन आहे. हार्टशी कनेक्शन आहे. जो विठ्ठल विठ्ठल म्हणतो त्याला हार्ट अटॅक कधी येत हो. वारकरी संप्रदाय हा संप्रदायच फार भारी आहे. ती तुळशीची माळ गळ्यात घालणारी माणसं काही साधी सरळ सोपी नाही. ते फार वरच्या उच्च कोटीची माणसं आहे. 20 मिनिटं जर जप करायचं आपण जर लोकांना सांगितलं तर त्यांना 20 मिनिटं जप करता येत नाही. आणि आता तर मोबाईलच्या आणि इन्स्टाच्या याच्यामध्ये ते रील बघायची सवय, पेशन्स लेवल संपलेली आहे. खरं तर मी तेच म्हटलं की त्यांना आयुष्याचं गणित कळलेलं आहे, म्हणून ते वारी करतात, म्हणून ते वारकरी आहेत, म्हणून ते विठ्ठल मंदिरात चालत जातात. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे.